मेहनत नाही घेत. सांगायला गेलं की आम्हीच गेलेलो, मी ऑरेंज गँगबरोबर गेलेलो, लोणावळ्याला आम्ही जात होतो आणि तिकडे घाटाबरोबर आम्ही जात होतो आणि बाजूला जरा थांबलो तर तिकडे एक माकड दिसलं. तर माकड दिसल्यावर म्हणजे हा किती डन जोक आहे, पण तरीही पोरं हा मारतात की माकड दिसलं, हे श्रवण तुझं बाप हा का चेंज नाही, आणि ह्याच्यावर आम्ही हसतो. हे चेंजच नाही होत. हे म्हणजे मला कळत नाही पोरं का क्रिएटिव्ह नसतात. बट इंडियन्स डेफिनेटली खूप क्रिएटिव्ह आहेत, खूप जास्त. आपण एकदम स्मार्ट क्रिएटिव्ह म्हणजे मायक्रोसॉफ्ट सीईओ आहे आपला, गुगलचा सीईओ आहे, सगळं आहे. पण सर्वात क्रिएटिव्ह गोष्ट मी काय बघितली माहिती, सर्वात बाप आणि क्रिएटिव्ह गोष्ट मी बघितली आहे आपल्या मुंबईच्या रस्त्यांवर. आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की सगळ्या रस्त्यांवर हे असतं की जेव्हा बाहेरच्या देशात जेव्हा गाडी वगैरे बनली, जसं मी बोललो बघाशी की अनिश या लेवलला त्यांनी परफॉर्म केलंय. आता मी हगलोय, आता माझ्या पुढे अजून असे छोटे छोटे लेंडू तुम्हाला दिसणार. So the head is ready, Ra. So please give a round of applause. Okay, let's go. Shubham Jadhav Sani. थोडी रीलवर काम करणं वेगळं असतं आणि असं तुमच्यासमोर काम करणं वेगळं असतं. तसं मी थिएटर करतो, पण स्टँडअप पहिल्यांदा करतोय. तिचाच आवाज पकडला असं वाटतं नाही. तर नमस्कार. कोण कोण ओळखतं मला? बरं झालं असा आवाज केला. छान. सगळे मराठी आहेत? Yes. मी ओळखू. तू पुण्याचा आहेस का रे? जमतोय बोलतोय. काय झालं? मला तुला बघून भीती वाटते. तू पॉलिटिशियनचा मुलगा आहेस. मारू बिरू नको, मी काही ऑफेन्सिव्ह पण देणार नाही. हल्ली मारतात रे. त्या अनिशला पण मारायला बाहेर उभे आहेत. तो म्हणून आम्हाला घेऊन आमच्या बरोबर फिरतो बघा. त्यांना वाटतं की काय नाही, हे 6 जण आहेत, त्यांच्यामधून असं निघून जातो गपचूप. असं आहे. शांत बसलो की रान पडते. पण नाही बाई, एवढंच होतं, बाकी काय असं नव्हतं माझ्याकडे बोलायला. पण आज मी खरंच माझ्या एक्सला कॉल करणार आहे आणि नेहमी सांगायची मला 30 सेकंदापेक्षा जास्त परफॉर्म कर, 30 सेकंदापेक्षा जास्त परफॉर्म कर. रील बनवतो ना मी, ते बोलते वेगळं काय. आज मी तिला सांगणार, बाई ज्याची हाईट आहे 5 फूट, पण भाई त्याचा कॉन्टेंट आहे 10 फूट, सौरभ घाटगे. मी सॉरी बोलतो. माझ्यातर्फे करण घेऊन बोलू. तर आम्ही एकत्र पण तुम्हाला सॉरी. तुम्ही आता येताना खूप असे एक्सायटेड असाल ना की पहिल्यांदा ऑरेंज ज्यूस गँगला पण असं फोनच्या बाहेर बघतोय. जाताना ती एक्साइटमेंट जाणार. तुम्हाला असं वाटणार आहे आता की काल मी 500 रुपये हार्दिक पांड्यावर लावला पाहिजे. सो किती इकडे काय बता ना मैंने क्या बोला, बाद में देखने दे एकदम. ठीक है, चलो थैंक यू सो मच. ऐकले मी जो त्याच्यावर त्याला हसत होतात तुम्ही. दाखवू तुम्हाला करून आता 6 वर्षापासूनचा जमा होतोय. कुणाचं बाळ आहे विचारू नका. मला एवढं सांगायचं करायचं नाही. 6 वर्षापासून ओळखतो मी.
पण पहिली गोष्ट करण स्टेजवर जेव्हा आता इथे आला त्याच्या आधी त्यांनी मला सांगितले की हे मला करायचं आहे असं. खरं मस्करी अजिबात मी जोकच्या मुळेमध्ये नाही, मागे ओलायचं नाही. अजिबात नाही आहे जोकच्या हे खरं त्यांनी केलंय. इतकं रील करणं वेगळं, स्टँडअप कॉमेडी करणं वेगळं, पण एकदा जोरदार टाळ्या करणसाठी. कारण की सारखं म्हटलं की भाई सोल्ड आउट झाला आपला शो. पहिला शो 60 तिकीटर त्यांनी सोल्ड आउट केला. पण त्याला माहिती होतं की जर त्यांनी एकट्याने शो लावला तर बोटावर मोजणारी बोट असतात आपल्याला. मग तो 6 लोकांबरोबर करूया. किती झाले? पण काल रात्री त्याला आठवलं सिद्धांतला कमी बोट आहे. मग त्याने अनिशला फोन लावला, त्याचा हातापाया पडला. अनिश आला आणि तो 4 लोक घेऊन आला. मग किती झाले? 60. काय धवले. सो असे 60 लोकांनी 4 लोक कोणात मला जरा सांगा अनिशशी. सगळे बोलले आम्ही अनिश सरी झालोय तर लढले. हॅलो गाईस. खूप घाण फाटली माझी. खूप. मला आत्ता 5 मिनिटं पहिले बोललेत की तुला स्टेजवर जायचं. जाऊन काय करायचंय मला काही बोलणार. सौरभचं स्टँडअप तुम्ही ऐकलं ना, खूप रोस्ट केलं ना त्यांनी मला. जे पण बोललं होतं खोटं बोललो होतं. पण मी बोललो जाऊ दे, यूज कर स्वतःच्या स्टँडअपसाठी मला. त्याच्यावरती सॉरी जरा बॅट करून हा तो सौरभ जे पण बोललाय ना सगळं खोटं बोललाय. तो मला बोलला की मी तुझं नाव असं असं घेणार. मी बोललो घे रे बाबा, जे बोलायचं बोल. पण आता मला कळतंय तो काय काय बोललाय. मी त्याला बोललो की ठीक आहे चल यूज कर माझं नाव, घे तू माझं नाव. दोस्तीवरती अजून एक एहसाननी ऍड केला तिकडे. हाड सो मला आहे ना माझे मित्र हागऱ्या बोलतात. खरं मी कुठेही गेलो ना की मला हागायला येतं. जसं की आता पण आली आहे. हे बघ शुभम इकडे हागलाय म्हणून स्टँडअपच्या नावावर हागलाय म्हणून मी पुढे मारली. तुमच्याबद्दल कोण आहे का असं ज्याला कधीही कुठेही हागायला येतं असं काय? पुढे व्हॉट्स द वियर्डेस्ट प्लेस तू हागलाय? जंगलात. लोक येतात पण काय माहिती काय करायला, बसायला जागा नाही का. पण तिकडे पडद्याच्या मागे आम्हाला दिसलंय किचन. किचनच्या बाजूला अटॅच्ड वॉशरूम. किचनला अटॅच आहे. मग मी सौरभला बोललो भाई अरे मी गेलं. सौरभ गाण फाटते. नमस्कार. पहिली गोष्ट तर सेकंड टाइम मी हा हगून झालं कायचं. मी पण आलो हगायलाच. सेकंड टाइम करतोय. ह्याच्या अगोदर प्रॉपर हगलो होतो. पदा तर गॉगल लावून आलोय कारण मेसेज येत होते ग्रुपवरती की स्टँडअप कॉमेडी करायचंय. हा नाही सॉरी असं नाही बोललेलं मी. एक स्टँडअप कॉमेडी शो करतोय इथे आमची मारणार हे नव्हतं. आणि मी इन्व्हॉल्वच नव्हतो. मी बोललो की काल मीटिंग होती, माझी कामं होती, मी भेटू नाही शकलो. आणि आज पण मी बाहेरून डायरेक्ट आलोय. आणि हा बोलतो की अरे प्रत्येकाला 5-5 मिनिटाचा स्लॉट देणार आहे स्टँडअप कॉमेडी करायला. चुद्या झालायस का रील करतात आपण बेस्ट आहे भाई 1 मिनिटाची. हे स्टँडअप कॉमेडी म्हणजे भाई जेल बिल सगळं. आणि हा माईक काय आणल्या तेवढे ती स्टाईल आहे ना. मी बरेच स्टँडअप कॉमेडियनना बघितलंय की असे माईक काढून पहिले शायनिंग मारतात. हा आणि हे पण असतं ओके. तर हा आता मी जर इथे नसतो तर मी घरी असतो ऑफकोर्स. तर हा मेन मुद्दा राहिला तर 5 मिनिटाचा स्लॉट द्यायचा आहे आणि कॉमेडी स्टँडअप कॉमेडी करायची. बोला मित्रा
करण जिथे कुठे बसलाय तिथे मी येतो, तुझं बिल मी भरतो. साऱ्या हे सगळं नको करायला लावूस. तर त्रास मेरा के बिलबोर्ड पे बसता हूँ, स्पीकर बोलने में ऑल टाइम सस्ता हूँ. मुंडन का लड़का पुढे श्रवण हागायला लागला. हे बघा guys, पहिल्यांदा स्टँडअप कॉमेडी हे बघा, हे बघा, problem हेच आहे. बीप करायचा. जाऊ दे तुला पैसे मला. सौरभ जिंकले, सौरभसाठी टाळ्या. आता दुसरी सिच्युएशन असणार आहे, तुमची फेवरेट वहिनी येणार आहे स्टेजवर आता. Get ready, प्लीज. ओढणी आहे, ओढणी कुठे आहे? श्रिया येते श्रिया. ओढणी ओढणी कुठे? ओढणी ओढणी कोणाला विचारतात हे पहिले विचार आपले गेला. गोसावी विचारा. गोसावी चल रेडी माईक रेडी. गप्पा मराठीत मारायच्या. ठीक आहे ओके रेडी रेडी का विचार रेडी बोल. चला करतायत ते. हे नाही होत. तुझं टाइम मॅनेज करायला पाहिजे. आवाज जातो एवढं काय मोठं नाही. आता सिद्धांत येणार आहे. माईक लावलं माईक लावलं तोपर्यंत काय जोक मारा जोक मारा तोपर्यंत. हे माईक मध्ये जोक हॅलो. पैसे दे. मोदीजींना बोलतो. ओके सो आपली सिच्युएशन आहे की अच्छा एक जोक. सो आपली सिच्युएशन ही आहे की आपण दोघे एक म्हणजे तू एका हिरोची बायको आहे मी एका हिरोची बायको आहे. आपण दोघे वहिनी आहोत. वैभव तत्वज्ञांचा बायको आहे. वैभव तत्वज्ञांची बायको. रेडी ओके मी सुरू करू. ए सटवे बोल सटवे. चुप बस. दुचकी. ई एलिफंट बघायला चालली आहे मी आफ्रिकाला. माझा नवरा घेऊन चाललाय मला. फालतू एक शब्द बोलणार आहे का? जी. गरुड पण बघणार आहे मी आफ्रिकामध्ये. गेम बाजूला राहू दे. आफ्रिकेची तिकीट टाक. एच एच ही ज्यांना कळलं त्यांना कोणालाच नाही कळलं. बोलू शकतो कोणाला त्या अंधारात कळलं. हा एक कॅमेरा मला जेलमध्ये टाकला. तू भलत्याने शूट करतोय. ओके रेडी एच एच बिंदास. हा मी पण जाणार आहे हत्ती बघायला. Oh, come back. I will see. If you come to see my हत्ती. रात्री काय बोलणार आलेला का? अरे हे तुझं जे जे वाटेल ते बोलते. कावळा पण बघायचा मला आफ्रिकामध्ये. स्वतःला बघ. ऍक्शन. हारलाय सगळं आहे. बस कर. अरे तू माझं काय? अल्फाबेट सोडून तू काही बोलू शकत नाही. सो हा गेम एक झालेला आहे. आता एक सिंपल एकदम छान गेम आपण तुमच्यावर खेळणार आहे. ठीक आहे आता हसा. आता 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 आपण तू रोजी लयले वाचा असं होते. ये पुढे. गोपुरात घेऊन ये पुढे. आली आली साईडला श्रेयाची बहीण आहे. श्रेयाची बहीण आहे. खरं बहीण आहे. जर श्रेयाची बहीणच आहे तर तुम्ही घरचाच मॅटर आहे सॉल्व्ह करा. मी
मी उर्दू मध्ये बोलणार, तुला उर्दू मध्ये बोल. हा. एक मराठीत ना. तू कसंही बोल. मी कसंही बोलू शकतो, तुला मराठीत उत्तर येतं. तिची सुरुवात कशी झाली होती हा विचारतो मराठीत ना ऑब्विसली. तू लॉयर असे मला माहिती आहे. तो अरे लॉयर आहे, मराठीमध्ये बोलायचं. फोन कर. मी काय तुला चायलेंज आहे ना, चायलेंज तुला दिलेला एक नाही. तर लॉयर आहेस तू, मला माहिती आहे. प्रॅक्टिस कधी सोडलीस? ते गावातली. ओके. कशी आली तिकडे? अभ्यास अभ्यास. कुठल्या स्टेशनवरून आगगाडी पकडलीस? दिवा स्टेशन. पुढचं मागे चेकमेट होता, पण त्याच्या आधी ठरलीस. ठीक आहे. अजून कोणाला असं चॅलेंज करायचं एवढं हिंमत आहे इथे मराठीत बोलायची? कोण खर मराठी बोलू शकतं? तुमची बाजूवाली तुमची वाट बघते का? शिवम जाधवसाठी प्लीज एक आवाज करा नील चालेकरसाठी, प्लीज एक आवाज करा सौरभ राणगेसाठी, प्लीज एक आवाज करा सिद्धांत सरफरेसाठी, प्लीज एक आवाज करा करणसाठी. गाईज आता फोकस इंडियनचा आम्ही जस्ट स्टँडअप कॉमेडी शो होतं लोअर परेलमध्ये आणि अटेंड केलेला आहे आणि इतकं भारी होतं एकदम मजा केली. खूप मस्त मजा आली. पूर्ण ऑरेंज ज्यूस गँग होती आणि यार खूप 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 एन्जॉय केलेलं आहे शो. आणि आता आम्ही चाललो आहेत मरीन्सला. थोडंसं आम्ही आमचं एन्जॉयमेंट करतो आहे इकडे तिकडे आणि आता फिरतो आम्ही मस्तपैकी.